मित्रांनो, आज आपण पूरच्या या जवाहर महिला संच पूरच्या वतीने आज इथे मिले सूर मेला तुम्हारा हा प्रतियोगिता नृत्य स्पर्धा करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. तुम्ही पाहू शकता सगळ्या महिला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी प्रस्तुती सुद्धा केली आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला एक चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सगळ्या महिला एक या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला हजर होऊन मोठ्या प्रमाणामध्ये याला सफल बनवण्याचं काम सुद्धा केलं आहे. सगळ्या महिला त्या कार्यक्रमाने पोहोचल्या आहे आणि मिले सूर मेरा तुम्हारा ह्या कार्यक्रमामध्ये एकमेकांना पाठिंबा देताना हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याकडे मान्य मॅडम जुळलेला आहे. काय सांगण्याचं आमचं मॅडम आपला पाहिजे सांगा. जवाहर महिला मंचतर्फे श्रावणसरी हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. श्रावणात महिलांच्या सुप्त गुणांना वाव द्यायला आणि ह्या वर्षी आम्ही तो प्रांतिक नृत्य स्पर्धा ठेवली होती आणि त्या ह्याच्याने अनुषंगाने आमच्या इथे खूपपणे असे चांगले लोकांनी भाग घेतला आणि खूप छान कार्यक्रम झाला. मान्य मॅडम प्रज्ञा बळवाईक मॅडम सुद्धा या कार्यक्रमाला जुळल्या होत्या आणि या कार्यक्रमामध्ये सफल होण्यासाठी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सामील झाला. आपल्याकडे स्टेज चॅलेंज जुळलेलं आहे. काय सांगू समजा मॅडमला पहिले का. जवाहर विद्यार्थी गृहच्या माध्यमातून इथे जवाहर महिला मंच यांनी या श्रावणसरीचं आयोजन इथे केलेलं आहे. 2014 पासून सातत्याने इथे महिलांचा विविध कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतो. तसेच आज संपूर्ण महिला मंचच्या कमिटीने आज या श्रावणसरीचं आयोजन अतिशय उत्साहपूर्वक जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन्स इथे आयोजन करण्यात आले होते आणि इथे अनेक स्पर्धकांनी अनेक ग्रुपनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सोलो डान्स, ग्रुप डान्स आणि अनेक गेमसुद्धा इथे खेळण्यात आले. त्या माध्यमातून इथे स्पर्धकांनी खूप उत्साह आपला दाखवला. प्रेक्षक सुद्धा खूप आले होते आणि समाजातील विविध स्तरातील लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि खास म्हणजे की प्रत्येक प्रांतातील इथे नृत्य सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 3 ग्रुप डान्सला आम्ही पारितोषिक वितरित केले, तसेच सोलो डान्सला पण केला आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा अतिशय मनमोहकपणे आनंद घेऊन आमच्या सगळ्या या सहयोगाने खूप मेहनत केली. कार्यकार मंडळाने इथे मेहनत केली. त्यांचे या जवाहर विद्यार्थी गृहाच्या विश्वस्त या नात्याने मी त्यांचे आभार मानते. जय हिंद, जय जगन्नाथ. महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभाग घेतला होता आणि या कार्यक्रमाने सफलता करण्याचं काम सुद्धा करण्यात आलं आहे. प्रतियोगिता घेण्यात आली आहे आणि प्रतियोगितेच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना एक मोठा वाव देण्यासाठी काम करण्यात आलं आहे. मॅडम जुळलेले आहे. काय सांगणं त्यानुसार त्यांच्याशी ठेवली होती आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. याला वेगवेगळ्या प्रांतातले पंजाब असेल, साऊथचे असतील, राजस्थानचे, महाराष्ट्राचे असे विविध, गुजरात असे विविध त्यांनी अगदी वेशभूषा धारण करून ओळखू सुद्धा येत नव्हत्या की या कुठल्या प्रांतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन स्त्री आहेत अशा. आणि तिथे एज लिमिट सुद्धा नव्हती. म्हणजे 70 वयापर्यंतच्या आमच्या महिला भगिनींनी तिथे घेतलेला होता आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. दरवर्षी मिळतो, यावर्षी सुद्धा खूप
मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि कार्यक्रमाचा ते भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे आणि महिला या भोजनाचा आस्वाद घेताना या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रम अत्यंत सफल करण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने याच्यामध्ये महिलागण आणि पुरुष सुद्धा इथे सामील झाले होते. महिलासोबत पुरुष बी मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले आहे आणि कार्यक्रमाला सफल बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आलं आहे. पाहू शकता सगळे विश्वस्त आहे जवारचे यांच्या